आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खास आहे, कारण आज आपल्याला भेटायला आलेत ॲडव्होकेट जहांगीर जिजीभाई इराणी. वेलकम वेलकम मिस्टर जहांगीर इराणी सर. थँक्यू मधू. तुझा 75वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आज आपण ब्रिटिश प्रेस क्लबच्या या सभागृहात जमलो. या निमित्ताने तुला भेटायला तुझे तमाम पक्षकार, वकील, जजेस, विद्यार्थी आणि अनेक चाहते आले. थँक्यू. धन्यवाद, सगळ्याच्या धन्यवाद. जहांगीर, वकिली ही तुला पिढी जात लाभली. एकही केस न हरलेला वकील अशी तुझी ओळख निर्माण झाली. पण जहांगीर, वकिलीच्या कारकिर्दीत कुठली केस तुला चॅलेंजिंग वाटली? वैसे तो बहुत सारे केसेस मैंने लड़े हैं, लाइक अंबे गांवकर खून का मैटर, कपूरवाड़ी मैटर. लॉट मेनी केसेस आर देयर मधु, लॉट मेनी. मला कायम असा प्रश्न पडतो की तू सगळ्याच केसेस कसा जिंकू शकलास? मुझे ऐसा लगता है कि न्याय मिलने के लिए मैं लड़ता गया और हमेशा जीतता गया. मी तू जिंकलेल्या एकही केस बद्दल तुझ्याशी बोलणार नाहीये. आय एम नॉट गोइंग टू आस्क यू टू नरेट अ सिंगल केस दॅट यू हॅव वन. बरं. मला तुला एक गोष्ट विचारायची आहे की अशी एखादी केस आहे का की जी खरं तर तुला हरायची होती, पण तू ती जिंकलास? अशी केस जी तुझ्या कायम स्मरणात राहिली. वकिली व्यवसायात तशी फार सोप्या प्रकारची ही केस, पण माझ्यासाठी अनसॉल्व्ड केसच. अनसॉल्व्ड टिल टुडे. थांबण. हाय हाय करताय. हाय हाय. पेंद्रू, तुला बोलवत आहे. तू मी नाही. ए नाही तुला मी नाही. ए ते मला बोलवत आहे. ए अरे, जाऊ लागेल. बघ, आता जे वाटतंय ना ते बोलून टाक पटकन. उठव. काय बघतो? बोल. सर. अरे बोल. अहो सर, उठा ना सर. किती अभ्यास करताय? सर. कलम 378. म्हणजे चोरी. पकडा चोर. Shoot them! Let go! Hold them! I said hold them and can fight! पकडला. एवढ्या रात्री माझा घरात घुसण्याची हिंमत कशी झाली तुमची? हा? कोण आहात तुम्ही? Who the bloody hell are you? कृष्णा. तिघांचं नाव कृष्णा? नाही. कृष्णा. बाबू पेंद्रू. हा. Try to fool me. नाही. Thieves? तुम्ही चोर आहे. नाही. And I will shoot you. अहो नाही. थांबा. ऐका ना, एक केस आहे, क्रिटिकल आहे. केस आहे? हा. कसली केस? अपरात्री माझ्या घरी घुसलेले ती 3 मूर्ख मुले? Those bloody 3 idiots
barged into my house without my permission. आणि त्याची केस त्याने मला सांगणं in the middle of the night. मी कृष्णा सुर्वे. तुम्हाला शिवाजीनगर वसाहत माहितीये का? तिथेच माझं घर आहे. हे माझे वडील दिनकरराव सुर्वे. आई गेल्यानंतर 24 तास दारूच्या नशेत असतात, पण तरीही कायम ऑल राईट. आय एम ऑल राईट. माझ्या अण्णांच्या या रोज दारू पिण्यानं माझं आणि अण्णांचं जराही पटत नाही. त्यामुळे मी आता त्यांच्याशी बोलणंच सोडलं. ही माझी धाकटी बहीण कविता, अतिशय लाडावलेली. आरशासमोर तासनतास उभी असते. नटणं मुरडणं हाच तिचा एकमेव छंद आहे. चल बाबू. आला का? चल. कृष्ण, अरे ताई, भाऊजी कसे आहात? मी मस्त. अहो, केवढं सामान घेतलंय. चालायचंच. मारा मारा मिठ्या मारा. जळलं मेलं, इथे माझं कुणाला काही पडलेलंच नाही. ही माझी चुलत बहीण वर्षाताई. माझे काका गेल्यानंतर आमच्याच घरी लहानाची मोठी झाली. आणि हे आमचे भाऊजी रमाकांतराव, प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारा भला माणूस. आधी खूप दिवस मी ड्रायव्हर म्हणून काम करत होतो, पण माझ्या ह्याच भाऊजींच्या मदतीने मला ही स्वतःची व्हॅन मिळाली. जशी जशी माझी व्हॅन फिरत होती तसे तसे माझे दिवस बदलत गेले. आयुष्याच्या प्रवासात एक गोष्ट मात्र मी नक्की ठरवली की मी दिलेली वेळ आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी काहीही करेन, अगदी काहीही. आता खऱ्या अर्थानं तुला गरज आहे ह्याची. अरे हॅलो कृष्णा दादा. अरे माझी गाडी बंद पडलीये आणि 10 मिनिटात माझा पेपर आहे. तू काळजी करू नकोस, मी तुला वेळेवर सोडतो कॉलेजला. ओके? थँक्यू कृष्णा दादा. माझं सगळं अगदी मस्त चाललं होतं. अहो, पण म्हणतात ना की आपण फक्त प्रवासी असतो, स्टेअरिंग वरच्याच्या हातात असतो. काय लोक असतात. हॅलो. हॅलो. मला काही लोकांनी एका जागी किडनॅप केलं. तुम्ही प्लीज माझी मदत कराल का? हो, हे बघा, माझ्या फोनमध्ये मिस कॉल देण्याएवढाच बॅलन्स होता. तुम्ही प्लीज माझ्या फोनमध्ये रिचार्ज करा ना, म्हणजे मला घरच्यांना फोन करता येईल. हॅलो हॅलो. ठीक आहे ठीक आहे, मी करतो रिचार्ज. ऐका, हे बघा, तुम्ही काळजी घ्या. आणि मी आहे, तुम्ही काळजी करू नका अजिबात. हे बघा, काही लागलं तर परत फोन करा, हवं तर मिस कॉल मारा. हा, मी करतो, रिचार्ज करतो. थँक्यू. अरे देवा. बाबू, पेंद्रो. काय रे कृष्णा भाऊ? अरे लवकर या. काय झालं? अरे काय झालं? सांगतो. काय राडा झाला का? कृष्णा भाऊ काय झालं? हॅलो बंडू. हा कृष्णा बोल ना. मी मेसेज करतो एक नंबर, त्यावर 100 रुपयाचा रिचार्ज मार. हो आताच करतो. हा, ओके ओके. अरे पण झालं काय? सांगतो. अरे एका मुलीचा मिस कॉल आला, तिला किडनॅप केलं. अरे बापरे, काय सांगतो? प्रिय रोड रोमियोंनो, यावेळी फक्त नडग्या फोडल्यात. पुढच्या वेळी जर मुलींची छेड काढली तर मेंदूला इजा करील. कुठे? मेंदूला. वा साहेब. चला निघा. परत
पीछे मुड. हा. ओय, चला 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 चला. अरे पाहुणे या 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 या. पोलीस हा जनतेचा मित्र नाही तर परममित्र आहे. बसा आणि पटकन काम बोला. हे कोण आहेत? मी बाबू हा चल. काय घेणार? थंड गरम कोमट काय घेणार? नाही काही नको. नको? मग पटकन कामाचं बोला. चला. हा या नंबरवर एका मुलीचा मिस कॉल आला होता. मुलीचा? वरुळे, हा कुठला नंबर येतो नोट करून घ्या. हो साहेब. बोल. तन्वी आज पहिल्यांदा गेम मध्ये जिंकली आहे. तिने रिचार्ज सक्सेसफुल करून दाखवलाय. तन्वी को सलामी देंगे, सलामी दो. तुला काय माहित तिथे नक्की काय घडलं ते? कशावरून ती खोटं बोलत नसेल? अहो नाही मी स्वतः बोललो तिच्याशी. ती बोलली ना आणि घाबरली होती ती. मग कशावरून तू खोटं बोलत नसशील? चला उठा उठा. चला उठा आणि इथनं फुटा. च्यायला असल्या फालतू कंप्लेंट साठी माझी पोलीस चौकी नाहीये. इथनं निघ नाही तर चिमवीन. अहो ऐका ना साहेब. अहो तुम्ही पोलीस आहात ना, तुम्हीच मदत करणार ना आम्हाला. आणि ऐका ना, तुम्ही मगाशी बोलत की नाही मित्र नाही परम मित्र. बोलत की नाही? मग काय मित्राचा घामाटणं काढतो का काय इथं आता? हो, ऐका ना. हा? चल निघ. अहो ती घाबरली होती. हो तिने मला मिस कॉल दिला म्हणजे तिच्याकडे पैसे सुद्धा नव्हते. असं? अहो ती खूप घाबरून मला फोन करून बोलली माझ्याशी. हो लाव तिला फोन. मी? हो तूच. होऊ दे काय व्हायचंय ते आता. लाव त्या किडनॅप झालेल्या पोरीला फोन. अहो तिचाच फोन आहे. अरे तू उचल. किडनॅप आहे ती. उचल. स्पीकरवर टाक. हॅलो. हॅलो कुठे आहात तुम्ही? कशा आहात तुम्ही? तुम्ही ठीक आहात ना? मी मस्त. काय? ऍक्च्युली मी थँक्स म्हणायला फोन केला. अहो पण तुम्ही किडनॅप झाला आहात ना? नाही. खरं तर आम्ही गेम खेळत होतो. मी बऱ्याच लोकांना मिस कॉल दिले पण फक्त तुम्हीच मला कॉल बॅक केलात आणि रिचार्जही करून दिलं. म्हणून थँक्स. बर काय? अहो तुम्ही किडनॅप झाला म्हणून मी पोलीस स्टेशनला आलोय. आणि तुम्ही गेम का खेळताय? आता तुझा अहो. गेम कसतो. अहो याला काय अर्थ आहे? तुम्ही खूपच सिरियसली घेतलं. पण तुम्ही खरंच खूप चांगले आता. आय मीन माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर तुम्ही अशीच मदत केली असतीत ना? हो. कोण करतं एवढं आणि कोणासाठी? नाही. पण तुम्ही केलं म्हणून थँक्स. हा. आणि ते पोलीस स्टेशनसाठी सॉरी. अहो पण बाय द वे तुमचं नाव काय? माझ हॅलो. कृष्णा सुर्वे. सुर्वे बॉय. सुर्वे. कृष्णा. थँक्यू कृष्णा. चल. सॉरी सर, चुकलं माझं. तुमचंच बरोबर होतं. Inspector Divane! What the hell you think you are doing? सॉरी सर. एक्स्ट्रीमली सॉरी. 24 तासाच्या आत तुम्ही त्याला कोर्टमध्ये हजर करायला पाहिजे होतं. माहित आहे ना? हो सर. रूल माहित आहे ना? यस. काय झालं? तो खूपच अट्टल गुन्हेगार आहे. थोडा वेळ द्या सर. काय गुन्हा झाला ते कोर्ट ठरवेल. Who the hell are you to decide? Who the hell are you? सॉरी. एक्स्ट्रीमली सॉरी सर. आता कोर्ट मध्ये भेटू. सर चहा कॉफी काहीतरी घेऊन जा ना. असंच कसं? माझ्या चौकीवर आलाय तुम्ही. प्लीज. जहांगीर जीजी भॉय ईरानी तुम्हारी वाट लगाने के लिए तुमची वाट बघतोय. सॉरी सर. ऐका ना सर प्लीज. सॉलिड तोडला साहेबाला. काय बोलला? कुणाला तोडला? सोडला असंच कुणाला कसं सोडला सोडला? असं म्हणते. चल निघे. चल. ए मिस कॉल. उठ चला इथून. तोडला काय? तोडला. वरुळे पाणी मिळेल का तोडून? मी किडनॅप झाली. मला मदत करता का प्लीज?
तुमचं नाव काय सांगाल का प्लीज? अरे हो, तिचं नाव काय खरंच? खरं यार, कृष्ण भाऊ फोन लाव. हा. फोन लावून विचार तिला तिचं नाव काय. हा. लाव ए, फोन. मी नाही, काय गरज नाही. अरे असं कसं? आपल्याला तिचं नाव कळलंच पाहिजे, आहे की नाही रे? विचारत काय बसलाय? लाव फोन लाव. तू अरे? अरे हा, बोल. लाऊडस्पीकर लाव. हा, अच्छा ए ते नाही एक मिनिट. कृष्णा हाय. बोल. काय म्हणतोस? हॅलो, तुमचं नाव विचारायचं राहिलं. एक मिनिट. आपण एकमेकांना आहो जावं करण्यापेक्षा अरे तुरे करूयात. चालेल तुला? चालेल काय, धावेल धावेल. परफेक्ट. आणि तसंही आपण चांगले मित्र झालोच होत. मित्र कधी? आताच. वा वा. अगं पण नाव 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 सांग ना. माझं नाव मीरा. काय ग? मी पुन्हा मिस कॉल देईन ना तुला. माझं नाव त्याचं कशाला भेटायचं आपण? नाही भेटायचं. आपली ही मिस कॉल वाली मैत्रीच बरी. बरं बरं बरं. कुठे होतीस? कॉलेज. इतका वेळ? काय होतं? प्रॅक्टिकल होतं. किती वाजता? संध्याकाळी. आत्ता किती वाजले? अहो तिने मला सांगितलं होतं उशीर होणार आहे, प्रॅक्टिकल आहे म्हणून. काम काय फालतू. आत्ता किती वाजलेत तन्वी? कुठल्या थिएटरला होतं प्रॅक्टिकल? तुझा बाप वार लावून जेवायचा, कोणी नाही दिलं तर उपाशी राहायचा. असे दिवस काढून इथपर्यंत पोचलाय तुझा बाप. आणि तुझी चंगळ चालली बापाच्या जीवावर. रडू नकोस. रडायची नाटकं बंद कर तुझी. दोष तुझा नाहीये, दोष माझा आहे. मी तुला जन्म दिलाय ना, दोष माझा आहे. कळलं? तू कधीच नको होतीस मला, कधीच. मुलगा हवा होता मला. व्याज आहे डोक्यावरचं व्याज. नालायक साली. पुन्हा जर अशी दिसलीस, 2 दिवसात लग्न लावीन तुझं. किती? 2.
सांग तिला. मुलगी म्हणून असं वागवतात ना, का सहन करायचं आणि किती दिवस? श्रद्धांजली संपली. बंड्याच्या अशा अचानक जाण्याने आपल्या ताईचं किती नुकसान झालं ना. खूप नुकसान झालं. नाही, काय नाही केलं त्यांनी ताईसाठी. हा, लढला तो आपल्यासाठी. प्रसंगी चावला, लचके तोडले कुत्र्यांचे त्यांनी. गेला. ही आपली माणसं असतात ना, ती त्रास अशीच. झाला यांचा. हो ना यार, रोजची कटकट ही झाली या माणसं बेवड्यांची. अशी अचानक काही न सांगता भुरकन उडून जातात. बुर्र गेली. आपण राहतो इथे. माणसं गेली भुर्र. बोल, मिस कॉल वाली मैत्रीण. काही नाही, अरे चुकून मिस कॉल आला तुला. चुकून मिस कॉल येत नसतो. बोल ना, काय झालं? तू ठीक आहेस ना? काय झालं मीरा? तू रडते? काय झालं तुला? ए, तू आधी रडू नको. तू प्लीज सांग मला काय झालं. कृष्णा, माझे बाबा खूप वाईट वागतात रे माझ्याशी. नको नको ते बोलतात. मुलगी म्हणून सारखा द्वेष करतात माझा. मला खूप त्रास होतो रे या सगळ्याचा. मलाही माझ्या अण्णांच्या वागण्याचा खूप त्रास होतो ग. रडून काय होणार आहे ग? तू काय करतोस? तुला त्रास झाला की? मी सोपं आहे. मी जे सांगेन ते तू करशील? हो. ऐक, डोळे मीट. काय? मीट ना डोळे. ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय ना, त्यांना मनापासून माफ करायचं. आणि आपल्यामुळे ज्यांना ज्यांना त्रास झालाय ना, त्यांची अगदी मनापासून माफी मागायची.
कृष्णा थँक्यू. मला खरंच खूप हलकं वाटतंय. मला सुद्धा खूप हलकं वाटतंय. माफ केलं मी माझ्या बाबांना. आणि माफी कोणाची मागितलीस? तुझी. माझी? माझी का ग? कारण मी तुला खूप वेळा मिस कॉल देऊन त्रास देते ना, म्हणून. एक मिस कॉल देऊन एवढे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील ना, तर जगातल्या सगळ्यांनी आपल्या जवळच्या मित्राला मिस कॉल मारायला पाहिजे, है ना? आवडली आपल्याला मिस कॉल वाली मैत्री. आपल्याला पण आवडली. कृष्णा, तुला कोणाला मिस कॉल मारावा असा वाटतो रे? मला ना माझ्या आईला मिस कॉल मारावं असं वाटतं. आई ना? खूप दूर निघून गेली ती. कृष्णा, आय एम सॉरी. मला माहित नव्हतं. मीरा, मला असं वाटतं ना की आपण असं जगावं ना की आपण खूप दूर निघून गेलो ना तर कुणाला तरी आपल्याला मिस कॉल मारावं असं वाटलं पाहिजे. तरी ते लहान मूल आपण जपून ठेवायचं असतं. कारण पावसाच्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचं एक गाणं असतं. ऐकलंयस तू कधी? ओके. फोनवरच बरं आहे का? म्हणजे आम्ही तरी नाही पाहिलं बाबा असं कुठं. याला प्रेम नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं? हा, नाव काय मुली तुझं? कविता दिनकरराव सुर्वे. बाळ, तुला स्वयंपाक करता येतो? स्वयंपाक? अहो, पुरणपोळी ते थेट तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि उपवासाच्या फराळापासून ते दिवाळीच्या फराळापर्यंत एकदम उत्तम स्वयंपाक करते आमची कविता. कविता, वा, छान. बर मुली, तुझे काही छंद वगैरे? उत्तम नाचते. म्हणजे गाते सुद्धा. शिवणकाम, भरतकाम, रांगोळी, आमच्या भाऊजींच्या अंगावरचं स्वेटर सुद्धा. ते मला ते रमाकांतराव, मला जरा तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तुम्ही जे म्हणताय आमचा व्यंकटेश आणि तुमची कविता यांचं लग्न, ते होईलच हो. पण मी काय म्हणतो, आमची वृंदा आणि तुमचा कृष्णा यांचंही जमलं तर होऊन जाऊ दे साठं लोटांनी लग्न. कसा काय वाटतो प्रस्ताव?
अगं विलासरावांचं म्हणणं आहे साठलोट करून टाक. कसं आहे कृष्णा, कवितालाही चांगलं स्थळ मिळतं, शिवाय तुलाही चांगली मुलगी. अगं एकाच मंडपात दोन्ही लग्न उरकून टाकू, म्हणजे खर्चाचा प्रश्नही मिटला. काय रे, कशी वाटते वृंदा? मला काय मी काय तुमच्या शब्द नाही म्हणणार. चला आता हे लग्न आपण साठलोटनं करूया काय? काय कृष्णा, तुला मान्य आहे ना बाबा? हो मान्य. चला काय त्याचा शब्द घेतलेला बरा. हे घ्या. थ्री चेअर्स फॉर अहमदनगर महाकरंडक. हिप 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 हिप. कृष्णा रे, तू तू कुठेस? कधीपासून फोन करते मी तुला, फोन का नाही उचलत आहेस? मला तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. अगं मला सुद्धा गुड न्यूज द्यायची आहे. नाही 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 नाही, आधी मी. आम्ही अहमदनगर महाकरंडक जिंकलो. सगळ्या कॉलेजमधून आमच्या कॉलेजला पहिलं बक्षीस मिळालंय. आय एम सो हॅपी कृष्णा, आय एम सो हॅपी. अरे अभिनंदन अभिनंदन. तुला पण काहीतरी सांगायचं होतं ना? अगं कविताला पहिलाच पाहुणे आले होते आणि कविताचं लग्न ठरलं. कविता म्हणजे लहान बहीण ना? हो हो. कॉंग्रॅच्युलेशन. आणि तिच्याबरोबर माझंही. ओह माय गॉड. मधल्या मध्ये तुझं पण लग्न ठरवून टाकलं. वा. ए हसू नको प्लीज. हे सगळं अचानक घडलं ना की मलाही समजलं नाही काय करायचं. ऐक ना, पुढच्या आठवड्यात आमच्या दोघांचाही साखरपुडा आहे. दॅट्स ग्रेट. कृष्णा, आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. मला सांग ना, ती मुलगी कशी दिसते, कुठे राहते, काय करते आणि नाव काय तिचं? थँक्यू मीरा, खरंच थँक्यू. तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालं. उद्या माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे आणि माझी अशी मनापासून खूप इच्छा आहे की तू उद्या माझ्या साखरपुड्याला यावंस. पण मला नाही येता येणार. हे बघ, तू ठरवलं ना तर तू नक्की येऊ शकतेस. मला माहिती आहे. मी ठरवलं तर काय? आपण असं ठरवलंय की आपण एकमेकांना कधीच भेटायचं नाही. असं करू नको ना मीरा, प्लीज ये ना. प्लीज मीरा, बघ उद्या माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे आणि तू यावं अशी माझी इच्छा आहे. तू गप्प बसा. मी प्लीज मीरा प्लीज. ओके. हा. पण जर मी तिथे आले तर तुला खूप महागात पडेल. महागात म्हणजे? म्हणजे मी तिथे आले तर तुझा साखरपुडा राहील बाजूला आणि आपलंच लग्न होईल. मीरा, तू एक नंबरची नौटंकी आहेस. काय कर, तू पण मला घाबरून सोडलंस. हो कृष्णा, आपलंच लग्न होईल. हॅलो हॅलो मीरा. हॅलो. लग्न करणार आहेस? हरामखोर. चल तुला दाखवतो काय असतं लग्न. ये दाखवतो लग्न करते. अहो काय झालंय मला सांगा तरी. नाही, उद्या संध्याकाळपर्यंत तुझं लग्न लावून दिलं ना तर नाव सांगणार नाही वसंतराव प्रधान.
नमस्कार 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 मंडळी. नमस्कार ताई. नमस्कार नमस्कार. वारुळे, हे वारुळ ते नाहीये. कृष्णा. आपल्या नावाचं अटक वॉरंट आहे आमच्याकडे. माफ करा पण यावं लागेल आपल्याला. हो. नाही नाही असं नाही. नमस्कार नमस्कार. अहो पण साहेब त्यांनी केलंय काय? नाही नाही त्यांनी काही नाही, यावं लागेल. अशा वेळी खरं तर आम्ही मध्ये येतोय, वाईट वाटतंय पण चला चला. पण मी काय केलं? नाही नाही ते तिथं गेल्यावरच कळेल. नाही चला चला चला. मी खरंच काय नाही केलं. बाबू पेंद्रू चला. आठवत आहेत का? ही तीच पोरं आहेत. बरोबर साहेब. या पोराचा बळजबरी साखरपुडा त्याच्या घरचे लावून देत आहेत 100%. आता आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. तो नंबर शोधा तुम्ही. हो साहेब. तन्वी प्रधान येई. हीच नाही साहेब, नाही ओळखत. हो साहेब. नाही का मारता? अहो साहेब मारताय का त्याला? लागेल. साहेब अहो देवशपथ मी नाही ओळखत हिला. मी कधीच पाहिलं नाही हिला. अहो हे नाव सुद्धा मी पहिल्यांदाच ऐकतोय. हिने केलेला शेवटचा कॉल तुझ्या मोबाईलवर ट्रेस झालाय. कळलं का? आणि हिलाच किडनॅप केल्याच्या गुन्ह्याखाली तुला उचलून आणलाय. कळलं का? सापडला साहेब. हा तोच नंबर आहे जो या पोरांनी मागच्या वेळेस तक्रार नोंदवताना आपल्याला दिला होता. तुझा मोबाईल दे इकडे जरा. अरे मोबाईल दे तुझा. एम मीराचा नंबर आहे साहेब. मीराचा? खरंच मीराचा नंबर आहे. मीराचा? हा तन्वी प्रधानचा नंबर आहे. तू खोटं बोलतोस का झाल्या? अच्छा, म्हणजे हे तेव्हापासून तो झेंगाट आहे. हे बघ, तू जर आता नीट सांगितलं ना, लक्षात ठेव साल्या मी तुला. या या या. हाच 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 येतो. ए बाबा, हात जोडते मी तुला. कुठे ठेवलंयस माझ्या मुलीला? अहो मी काय नाही केलं तुमच्या मुलीबरोबर. अहो मी खरंच सांगतो. प्रधान साहेब, हे पोलीस स्टेशन आहे माझं. परत ह्याच्या अंगाला हात लावायचा नाही. जे काय आहे ना ते आम्ही बघून घेऊ. ए कृष्णा, बऱ्या बोलानं सगळं कबूल हो, नाहीतर तुला 3rd डिग्री लावावी लागला. अननोन नंबर आहे हा कुणाचा तरी. चल गे, लाऊडस्पीकरवर लावायचं. स्पीकरवर. हॅलो कृष्णा. बोल. तन्वी प्रधान. हॅलो तन्वी प्रधान, इन्स्पेक्टर दिवाने बोलतोय, सावेडी पोलीस स्टेशन. तुला किडनॅप केल्याच्या गुन्ह्याखाली इथं कृष्णा सुर्वेला आम्ही अटक केली आहे. जिथं असशील तिथून ताबडतोब सावेडी पोलीस स्टेशनला यायचं. ताबडतोब. अहो पुढचा मागचा विचार तरी करायचा स्थळ बघताना. का हो ना. ते जरा चुकलंच म्हणा आमचं. का हो दिनकरराव, तुमच्या कृष्णाचं हे असं बाहेर प्रकरण होतं हे जर तुम्हाला ठाऊक होतं तर कशाला लग्नाचा घाट घातला? ओ काका सांभाळून. एकदा ती येऊ दे, मग सगळ्यांचीच वरात काढतो का नाही बघा. तन्वी, अगं कुठे होतीस तू?
काही सांगितलं नाहीस, काही नाही. साहेब काय घरनं फायटिंगचा पिक्चर बघून आला का काय ज्याला त्याला मारत सुटलाय? परत अंगाला हात नाही लावायचा हा कुणाच्या. नाही तुम्हाला आत टाकावं लागेल मला आणायला जास्त. प्लीज. कुठे गेली होतीस कालपासून? शरम नाही वाटत? कुठं गेली होती शेण खायला? हे व्याज आहे माझ्या डोक्यावरचं, ते फेडत बसलोय. ए तू घरी ना? नाही तुला फोकानं सोलून काढली ना तर नाव नाही सांगणार माझं. अय ये बेटा ये तू बस. या प्रधान साहेब. बेडा कोणालाही घाबरायचं कारण नाही. तू जे काही झालंय ते खरं खरं सांगायचं. बोल. हा 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 हाच ना. कृष्णाने मला किडनॅप नव्हतं केलं, माझी मीच निघून गेले होते. बघा साहेब, मी बोललो होतो तुम्हाला. मी तुम्हाला बोललो. मध्ये बोलू नका. अरे मग तू घर सोडून का गेली होतीस? हा बघ तुझ्या केसाला इथं धक्का लागणार नाही. हा फक्त तू खरं सांगायचं. याचं तुझ्यावर आणि तुझं याच्यावर प्रेम आहे का? आहे का? आहे का? नाही. बेटा तू चुप. नाही नाही बोल बोल बोल. हो, माझं आणि कृष्णाचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही लग्न करणारच होतो. पण नाही नाही. बघा साहेब, मी माझ्या कानाने काल हे ऐकलं होतं. हे दोघं एकमेकांशी लग्न करणार होते. बरोबर आहे. संशय खरा निघाला माझा. ऐका ऐका, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. थांबा जरा. काय? नाही नाही दिवाणी साहेब. अगं ए तू काय बोलतेस? अहो साहेब नाही हो, आमचं काही नाहीये. अच्छा ही मिस कॉल वाली मैत्री होती. अगं हे एक शब्द सुद्धा तू बोलला तो मध्ये होत. मी किती जणांना गप्पा करणार? मी काय करायचं ते बघतो ना मी. ए बाबा तू बोल ना. तू आमचं काही नाही. याच्याशी लग्न करणार आहे? बोलू सायलेन्स. आता माझ्या लक्षात सगळी केस आली. कृष्णाचं तन्वीवर आणि तन्वीचं कृष्णावर प्रेम आहे. फक्त या घरच्यांच्या दबावामुळे तुम्ही घाबरताय. नाही साहेब, आजपासून तू मेलीस आमच्यासाठी आणि आम्ही तुझ्यासाठी. घरी पाय ठेवायचा नाही. अहो असं काय करताय हो? मुलगी आहे ती. ओ प्रधान साहेब ओ. अरे काय काय हे आता काही ऐकणार नाहीत कुणाचं. तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. मी हात जोडते. मी वीणाताई, तुम्ही घाबरायचं अजिबात कारण नाही. आतापासून मी हिचा बाप आहे आणि ही माझी मुलगी आहे. मी करतो तुझं कन्यादान.
कन्यादान अहो नाही नाही मी करणार. लग्न करता तुम्ही नाही, नाही. अगं, लग्न लावता कृष्ण भाऊची बार रेंज गेली राव. बघ ना कसा ढसा ढसा रडतोय. रडू दे, असंच पाहिजे त्याला. याच्यानंतर कुणाचा मिस कॉल आला ना, आयुष्यात कधी कॉल बॅक करणार नाही तू. भाऊसाहेब, आम्ही तर कृष्णाचा फक्त साखरपुडा करून द्यायला निघालो होतो. तुम्ही तर सूनच आवडून दिली. योग माझ्या यो आई. अगं हे बघ मम्मी. कृष्णा मी नो ना. अगं तुला ती वृंदा, तू व्यंकटेश कविता आमचं तू. माझ्याकडे काही पर्याय. अगं म्हणून तू हे मला पण नव्हतं करायचं लग्न. कृष्णा मी बोलते, तू ऐक आता. त्या दिवाळीच्या तर त्यांच्यामुळे झालंय लग्न. तू ऐक माझं. कृष्णा तू बरा आहेस ना? कृष्णा कृष्णा डायरेक्ट लग्न. ओ माय गॉड. एक मिस्ड कॉल आणि एवढं सगळं होऊ शकतं. आय थिंक इट्स अ रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस. इंटरेस्टिंग. साहेब इंटरेस्टिंग काय, हे लग्न माझ्यावर जबरदस्ती लादण्यात आलंय आणि हे सगळं इन्स्पेक्टर दिवाणीमुळे झालंय. बेकार अडकलोय मी हात. आय एम ऑल राईट. का हा मला घरात तुलाच फक्त माझी किंमत दिसते. वा, काय छान झालं चहा. चहा कसली पाजतेस तिला? लग्न मोडलंस ना तिचं? विष पाच तिला, विष. नकोय मला तुझा चहा, आणि सारखा असं तोंड घेऊन माझ्या समोर येत जाऊ नकोस. चहाची तलब आलीच होती, इतक्या चहा समोर आला. ऍसिडिटी वाढली, इतक्या चहा नको. काय मुलीचा संसार कसा चाललाय हे पाहायला यावंच लागतं अधूनमधून, रोज रोज. प्या 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 प्या. तुम्ही चहा प्या, प्या बरं. काय
सासऱ्याबरोबर चहा पिल्यानं आयुष्य वाढतं सासऱ्याचं. चला आता असं अधूनमधून येणं होतच राहील जावई बापू, वरचे वर. तन्वी बेटा जरा बाहेर आहे, मला तुझ्याशी बोलायचंय महत्वाचं. मस्त चहा झाला. बघू तुझ्या वस्तू, कपडे आणि हे मंगळसूत्र तुझ्या आईने दिलंय. कशी आहे ती? आता आई कशी असणार, आठवण काढते खूप तुझी. वडील घरी नसताना भेटून ये तिला. चला ए कृष्ण भाऊ, अरे शांत हो. जगणं बेकार करून ठेवलं या दिवाण्याने. सतत नजर ठेवून असतं माझ्यावर. ए बाबू, ए पेंद्रू, अरे काढा ना काहीतरी मार्ग. अरे सोडवा ना मला यातून. आता एकच उपाय आठवतं, पोलीस स्टेशन. ओके आय गेट इट नाव. म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात. बट मिस्टर कृष्णा सुर्वे, आय एम सॉरी टू से, मी अशा प्रकारच्या केसेस नाही लढत. यु नो, नॉट 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 माय फील्ड ऍक्च्युअली. यु नो, तुम्ही काम कर, तुम्ही दुसरा वकील बघ. डोंट गेट डिप्रेस्ड, ठीक राहा. डोंट वरी. I will find a good lawyer for you. Huh? I will find. No. Guards! Guards! साहेब, तुम्हीच मला वाचवू शकता. तो दिवाणी माझी वाट लावेल. करा ना, तुम्हीच काहीतरी करा ना. तुम्ही आमची केस घ्या ना. दुसरा कशाला वकील हवाय? ऐका. Okay. Now, listen to me. Now you have only one option. एकच मार्ग. Divorce by mutual. देखो ठिकरा, आई एम वेरी सॉरी टू से दैट आई कैन ओनली हेल्प यू एज ए लॉयर. लेकिन इस सिचुएशन में तुम्हें सिर्फ एक ही आदमी बचा सकता है, सिर्फ तुम. का आलास तू इथे? तुमच्या सगळ्यांची माफी मागायला आलोय मी. आई, हे सगळं अचानक घडलं ग. अचानक? घ्या जोराने मारा आमच्या थोबाडात. मोठ्या विश्वासानं हे नातं जोडलं होतं आणि लग्न करायचं ठरवलं होतं. आपण स्वतःसाठी काहीतरी ठरवत असतो, पण यांनी आपल्यासाठी काय ठरवलंय याची आपल्याला कल्पना नसते. तन्वी, आमची अब्रू तर गेलीच, आमची दोन्ही मुलंही खचली, आणि आता लोक
लोक नाही नाही ते बोलतायत. आम्ही खूप साधी माणसं आहोत कृष्णा. आमच्या आयुष्यात असं काही घडेल असं कधीच वाटलं नव्हतं आम्हाला. आयुष्याचे महत्वाचे 3 टप्पे असतात. पहिला जन्म, दुसरं लग्न आणि तिसरा मृत्यू. आणि या तिन्ही गोष्टी आपल्या हातात नसतात बाळा. आणि या 3 टप्प्यांच्या प्रवासालाच आयुष्य म्हणतात. वरवर पाहता तुला तुझं लग्न अपघात वाटत असेलही, पण तो अपघात नक्कीच नव्हता. हो, पण आमच्यासाठी हा अपमान आहे. झाला तेवढा तमाशा पुरे झाला. निघा आता. व्यंकटेश, आपा प्लीज ऐकून घ्या. मी तुम्हाला लग्नासाठी शब्द दिला होता आणि दिलेला शब्द पाळणं माझ्यासाठी फार महत्वाचं. अरे डोकं फिरलंय का? लग्न झालंय ना तुझं? तू काय बडबडतोयस? तुझं तुला तरी समजतंय का? आपा प्लीज ऐकून घ्या ना माझं. प्लीज. आप्पा, अहो खूप विचार करून मी तुमच्याकडे आलोय. तन्वीला विश्वासात घेऊन तिच्या संमतीने मी डिव्होर्स घेणार आहे. आणि त्यानंतर लगेचच मी वृंदाशी आणि व्यंकटेशचं कविताशी ठरल्याप्रमाणे लग्न होईल. आप्पा, तुम्ही काय विचार करताना हे खूप माझ्यासाठी महत्वाचं आहे. लोक काय विचार करतात हे नाही महत्वाचं. मला एक शेवटची संधी द्या या लग्नासाठी. प्लीज. हो, लग्नासाठी, फक्त लग्नासाठी हे सगळं घडवून आणले या परमेश्वराने. अगं, ऋणानुबंध असतात ते, जन्मोजन्मीचे. आणि या बंधांना एकत्र बांधण्याचा संस्कार म्हणजेच लग्न. तुम्ही कितीही ठरवलत ना एकत्र यायचं नाही, तरी तुम्ही एकत्र येताच. हे बघ बाळा, जे आपलं असतं ते आपल्याला मिळतंच. कृष्णा, तू जे म्हणतोयस ते मनाला पटतंय, पण बुद्धीला नाही. खरंच असं झालं तर खूप चांगलं होईल, पण असं होणं खूप अवघड आहे. आप्पा, मी हे करणार, कारण मी शब्द दिलाय. ठीक आहे. कृष्णा थांब. मी आता तुझ्या बहिणीशी तेव्हाच लग्न करीन जेव्हा तू माझ्या बहिणीशी लग्न करशील. कारण मी माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही. वृंदा, मला माफ कर, मी तुला खूप दुखवलंय. खूप दुखावली असतील ना घरातले सगळे माणसं, पण तुला आता त्यांना प्रेमाने जिंकायचंय. तुला माहितीये, परमेश्वराने स्त्रीला एक वरदान दिले, निर्व्याज प्रेम करायचं. तसं तर काय जगातली सगळीच माणसं प्रेम करतात, पण निर्व्याज प्रेम फक्त आणि फक्त एक स्त्रीच करू शकते. म्हणून तर तिला आई म्हणवलं जातं. निर्व्याज प्रेम म्हणजे? अगं, म्हणजे ज्यात कसली अपेक्षा नसते, ज्यात काही मिळवायचं नसतं,
सगळं समर्पित करायचं असतं. कृष्णा तुझा चांगला मित्र आहे आणि चांगला मित्रच चांगला नवरा असतो. नातं हळूहळू उलगडत जातं. मग लग्न कुठलंही असो, लव किंवा अरेंज. लग्न म्हणजे पोरखेळ वाटतोय का तुला? हे बघ, मी शब्द दिलाय. अरे काय लावलं शब्द शब्द? माझ्या मनाचा कधी विचार केलायस तू? कृष्णा, एका स्त्रीच्या मनात काय घडतं ना, कधीच नाही कळणार तुला. वृंदा, मी सगळी औषधं वेळेनुसार लिहून ठेवली आहेत. बघ, तिने सगळी औषधं वेळेनुसार लिहून ठेवली आहेत. त्या पद्धतीने घे. तू बघू बघू. वाव, साडी आणि गजरा. काय मस्त कलर आहे रे. मीरा, मीरा नाही, तन्वी. तन्वी, तन्वी. काय ए, तू बरा आहेस ना? हा, मी बरा आहे, पण मला ते जरा हे आलंय. हे तू तू टेन्शन नको घेऊ. आपण घाई नको करूयात. घाई नाहीच आहे ना आपल्याला. नाही, घाई आहे ना. अगं आताच, नंतर कधी? असं आपण दोघं, कोणी नाहीये, कधी ना? आताच शक्य आहे, नंतर कधी? पण ते कसं कळत नाही मला. करतो मी काहीतरी. इथून
ए तू तू बोलला नाहीस तरी चालणार आहे मला. हं? हं? हा. मग काहीच प्रॉब्लेम नाही. बघ तर, आपल्या कामाची गोष्ट आहे. अगं बघ, खूप मोठा वकील आहे जहांगीर. त्यांनी हे पेपर्स बनवून दिले. म्हणजे हे बघ, यांनी काय फायदा होईल माहितीये का? कृष्णाने तन्वीला कन्व्हिन्स केलं. तन्वीने पेपर साइन कर दिए. आता कृष्णा खुश, तर तन्वी मात्र आतून तुटली होती. मला एक प्रॉमिस हवंय. ही गोष्ट आपल्या दोघातच राहिली पाहिजे. प्लीज प्लीज प्रॉमिस कर. प्रॉमिस. फक्त 6 महिने थांब आता. तोपर्यंत आपण जसे पूर्वी मित्र होतो ना तसेच राहूया. हा? बापरे, काय टेन्शन घेतलं तुम्ही. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. असा काय बघतोयस बाप्पाकडे? गणपती बाप्पाला 2-2 बायका, रिद्धी आणि सिद्धी. कमाल आहे ना? कमाल काय त्यात? बाप्पा आहे तो. हा, बाप्पा आहे तो, हे खरंय. पण इथे एका स्त्रीच्या मनातलं ओळखणं अवघड आहे. बाप्पाला तर 2-2 बायका. तो कसा का ओळखत असेल? कमाल आहे. तुला हा प्रश्न का पडला? वृंदा मला म्हणाली, स्त्रियांच्या मनातलं ओळखणं खूप अवघड आहे. ती असं का म्हणाली? तिला असं वाटतं मी तिच्या मनातलं ओळखूच शकत नाही. कृष्णा, तुला मनापासून जाणून घ्यायचं असेल ना, तर स्त्री मन ओळखणं खरंच खूप सोपं असतं. तुला फक्त थोडं संवेदनशील व्हावं लागेल. मला सांग तन्वी, तू मला शिकवशील का? काय तू फोनवरून सुद्धा माझं मन ओळखायचीस ना? अच्छा, तुला चांगला नवरा व्हायचा आहे ना? हा. ठीक आहे, पण मी जे जे सांगेन ते सगळं तुला ऐकावं लागेल. हा. एकदा का ते तुला जमलं की मग तू पास. म्हणजे मी वृंदा समजून तुझ्यावर प्रॅक्टिस करायची, राईट? म्हणजे एकदा का मी तुझं मन ओळखलं की मी तिचं पण मन ओळखू शकतो. म्हणजे मी चांगला नवरा होऊ शकतो. बाप्पा, मी चांगला नवरा होऊ शकतो.
अण्णा कशी दिसते मी? तुझ्या आईसारखी. मामा झालास, आईला मुलगी झाली. अगं माझ्यासारखे डोळे. अय्यो अरे मामा, आई तू कशी आहेस? मस्त. हो ग, काय ग, अगो किती छान दिसते. नाही नाही ना, रडायचं नाही. हो ग मामाजी, मामाजी आलं, धावत आला तुला भेटायला आला. हो ग. मामाने घेतल्यावर शांत झाली ती. किती छान दिसते. नाही नाही नाही, रडायचं नाही. आहा. बघितलीस तुझी मामी? मामापेक्षाही छान गाडी चालवते. म्हणून आज आपण वेळेत पोचलो इथे. अनुसूया, तुला माहितीये का, अगं मी आजोबा झालो, आजोबा. आणि तू आजी. अनुसूया आजी. कसं वाटतं ऐकायला, आजी? अँड आय एम ऑल राईट. आलोच. अण्णा, तुम्हाला फोन आलाय. मस्करी करतेस का? हा काय फोन नाही का? चल. अहो बघा तरी कोण आहे. काय फोन? बघा. काय? हॅलो, कोण आहे? अण्णा, हॅलो, तुमचा कृष्ण. अभिनंदन, तुम्ही आजोबा झाला. आजोबा. कसे आहात तुम्ही? मी मजेत आहे. मला तुमच्याशी बोलायचं होतं. बोलू? बोल ना. अण्णा, तुम्हाला असं खचलेलं पाहायची सवय नाही आम्हाला. हिरो आहात तुम्ही आमचे. आईच्या आठवणीचा आम्हालाही त्रास होतो, पण त्याहीपेक्षा जास्त त्रास ना तुम्हाला असं पाहून होतो. आई गेल्यानंतर तुम्हीच आमची आई झालात. आमच्यावर प्रेम केलं. तुम्ही दारू पिता ना, म्हणून मी तुमच्याशी बोलत नाही.
अहो लोक हसतात तुम्हाला. नाही नाही ते बोलतात पाठीमागून. अहो अण्णा सगळं काही तुम्हीच आहात ना हो माझे. हा कृष्णा, आई जिथे कुठे असेल ना ती पाहत असेल आपल्याला. तुम्हाला पाहून काय वाटत असेल तिला? आमच्या सगळ्यांची आणि घरात आलेल्या नवीन पाहुण्याची एकच इच्छा, अण्णा तुम्ही दारू नका पिऊ, प्लीज नका दारू पिऊ. कृष्णा, नाही पिणार दारू मी याच्या पुढे. कधीच नाही पिणार. पण तू एकदा हाक मारशील मला अण्णा म्हणून. अण्णा थँक्स. सगळे किती खुश आहेत ना. आणि तू? आता फक्त काही दिवस. तन्वी, हे असं गिफ्ट मी आजपर्यंत माझ्या जवळच्या कोणालाच दिलेलं नाहीये. हे तुला द्यायचं म्हणजे मला कसं तरी वाटतंय. दे. अगं कृष्णा, चांगला नवरा व्हायचा आहे ना तुला. हा पण हे म्हणून माझं बर्थडे गिफ्ट आहे. दे. हे असं हळू. काय मुलगी आहे? चल. तू बरी आहेस ना? आणि कुठे चाललोय आपण? आता एकदम स्ट्रेट. एकदम स्ट्रेट. स्ट्रेट. बर स्ट्रेट जाऊ. मी एकदम एकदम फाईन. आता लेफ्ट. लेफ्ट. ओके ओके लेफ्ट. घेतो घेतो. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे टू मी. तन्वी अगं तू पिऊन आलीस. आय अगं मला विश का नाही केलं तू? तन्वी बाबा आहेत घरात. बर्थडे माझा आज. तन्वी तन्वी पिऊन आलीस तू. दारू पिऊन आली आहेस तू? हा? चला, एवढंच राहिलं होतं. निघितून. गेट आउट. आवाज खाली. मिस्टर वसंतराव प्रधान, आवाज खाली. तिला विचार, इथं का आलीयस? बाप शोधायला आली. बाप. जगात दोन प्रकारचे बाप असतात. एक गुड बाप, एक बॅड बाप. लग्नानंतर मूल झालं. काय झालं? मुलगा की मुलगी? मुलगा. अरे वा वा वा. मुलगी. अरे रे रे रे. मुलगी म्हणजे डोक्यावरचा व्याज, डोक्यावरचं कर्ज,
मुलीला शिकवणं, तिचं लग्न करून देणं, ही जबाबदारी ओझा म्हणून सांभाळतो ना, तो बॅड बाप असतो. आणि जो तू आहेस मिस्टर वसंतराव प्रधान, तू आहेस. मुलीसाठी तिचा बाप हा तिचा खरा हिरो असतो. तिचे इवले इवलेसे हात जेव्हा त्याची बोटं घट्ट धरायला शिकतात, अडखळणारे पाय जेव्हा चालायला शिकतात, तेव्हापासून थेट शेवटपर्यंत जो साथ सोडत नाही ना, तो गुड बाप असतो. मुलीला काही नको असतं रे बापाचं. हवं असतं ते फक्त त्याचं सोबत असणं, त्याचा मायेचा हात जो तू कधीच दिला नाहीस. गेलास ना सोडून? हा, गेलास ना? अशी किती दिवस असते रे तुमची मुलगी तुमच्याकडे? काही दिवस, काही वर्षच ना. जाते ना मग सख्या आई बापाला सोडून. अलग जगात असा कोण आहे जो आपल्या आई बापाला सोडून जातो? जाते ती फक्त मुलगी. मला तुझ्यात माझा बाप कधीच सापडला नाही. चल निघ. पुन्हा घरात पाऊल ठेवायचं नाही. चल. हळू. हळू सावकाश. माझा खरा हिरो कोण? तू. तू आहेस माझा हिरो. कृष्णा, एकदम मस्त संसार कर मीरा सोबत. मीरा नाही, मस्त संसार कर तन्वी तर मी काय तिचं नाव? तू जिच्या बरोबर फोनवर बोलायचा काय? वृंदा. मस्त संसार कर वृंदा सोबत, एकदम मस्त. कृष्णा, आय लव्ह यू. आय लव्ह यू. एक कोणाला सांगायचं नाही. कोणाला नाही, कृष्णाला पण नाही. ठीक आहे, तुम्ही बोलून घ्या आणि लवकरात लवकर काय ते कळवा. तुम्ही लागा तयारीला. ठीक आहे. कसली तयारी करायची म्हणत होतास? लग्नाची. कविता आणि व्यंकटेश, मी आणि वृंदा. आणि तन्वीचं काय? तिला मान्य आहे. मी सांगणारच होतो आज. आम्ही दोघं डिवोर्स घेतोय. काय करताय तुम्ही? कृष्णा, खूप चुकीचा वागलायस तू. अरे, एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस. काय करताय तुम्ही हे सगळं? अगं, सख्या पोरीपेक्षा जास्त जीव लावलास तू मला. मलाच फसवलंस.
सोडून चाललीस तुझ्या अण्णाला? काय विचारतोय मी तुला? अण्णा, मला जावं लागेल. दुर्बुद्धी झाली रे तुला, दुर्बुद्धी. अशी मुलगी तुला 7 जन्म शोधलीस ना तरी नाही सापडणार. लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला का याला? तो कृष्णा मूर्ख आहे, पण तू तर शहाणी आहेस ना. तू नको जाऊ, मी समजवतो त्याला. हा, कृष्णा दादा प्लीज असं नको करूस. त्या व्यंकटेशशीच लग्न झालं पाहिजे असं काही नाहीये माझं. तुम्ही खुश केव्हा असाल? जेव्हा कृष्णा खुश असेल. जर तोच खुश नसेल तर तुम्ही आणि मी, आपण कोणीच खुश नाही राहू शकणार. म्हणून मला जावं लागेल अण्णा. आपणच हे लग्न ठरवलं होतं. मी विलासरावांना शब्द दिला होता, पण हे लग्न माझ्यामुळे मोडलं. आता माझी जबाबदारी ठरल्याप्रमाणे हे लग्न करणं. आखिर तो दिवस आला. कृष्णा के घर में शादी की तैयारियां शुरू हो चुकी थीं, लेकिन घर में कोई भी खुश नहीं था, क्योंकि आज कृष्णा और तन्वी का डिवोर्स होने वाला था और वृंदा और कृष्णा की शादी होने वाली थी. कभी इस घर में बहू बन के आई हुई तन्वी, आज ये घर, यहां के लोग, इस घर की हर चीज, सबको छोड़कर हमेशा के लिए जा रही थी. उसके प्यार ने सबका दिल जीत लिया था, सबका. सिर्फ कृष्णा को छोड़कर. निघूयात. वृंदा, तुम्हा सगळ्यांना माझ्यामुळे खूप त्रास झालाय. जमलं तर मला माफ करा. एक मिनिट. काय आहे, हा? काय आहे? ए कृष्णा, कृष्णा को उसकी गलतियों का एहसास हो रहा था, लेकिन तब तक वैन कोर्ट के सामने आकर रुक चुकी थी. मिस्ड कॉल वाल्या मैत्रीची शेवटची पायरी कोर्टाची पायरी ठरली. तुम्ही दोघं, कृष्णा दिनकरराव सुर्वे आणि तन्वी वसंतराव प्रधान, अक्कल हुशारीनं समजून उमजून एकमेकांच्या सहसंमतीनं हा घटस्फोट घेत आहात. हे तुम्हा दोघांना मान्य आहे?
कळेल ना तुला श्रीमान? माझी आठवण येईल का तुला? माझ्यासाठी एक करशील तन्वी? पुन्हा कधी कोणाला मिस कॉल मारू नकोस. नाही देणार, कारण मी इतकी दूर निघून जाणार आहे. तुला जरी वाटलं ना मला मिस कॉल द्यावा, तरी तू नाही देऊ शकणार. पुढे काय झालं कृष्णा आणि तन्वीचं? जहांगीर, कृष्णा आणि तन्वीचं पुढे काय झालं? पुढे काय झालं मला माहिती नाही, पण ही केस मला हरायची होती. बट यू नो, जहांगीर जीजी भॉय इराणी ही केस पण जिंकला, बट न्याय नहीं दे सका. अनसॉल्व्ड केस, अनसॉल्व्ड. हो, मी जातो. शाबास कृष्ण, शाबास. खूप अवघड काम होतंय, पण तू करून दाखवलास. आम्हाला अभिमान आहे तुमचा. बापूराव, अहो तिथं नका ठेवू. कृष्णा, कळलं तुला? तुझी आई गेल्यापासून मी दारू का प्यायला लागलो ते. कृष्णा, ए कृष्णा, कृष्णा, मुहूर्ताची वेळ जवळ आली. चल. कृष्णा, कृष्णा, मला माहिती होतं तू येशील. मला माहिती होतं तू हे सगळं करशील. तुला माहितीये हे 6 महिने कसे काढलेत मी?
जागी दुसरं कोणी असतं ना तर हे करूच शकलं नसतं. थँक्यू. कृष्णा, जहांगीर साहेब, इराणी साहेब, साहेब मी अरे बाबू वेल्डर. हा हा हा. अरे कम हिअर टिकरा, कम हिअर. इकडे ये. कसं आहे कृष्णाचं काय झालं पुढे? शब्द मला दिलास, प्रेमात मात्र तन्वीच्या पडलास. कृष्ण, आपण कोणावर प्रेम करतोय यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करतंय हे जास्त महत्वाचं आहे. हे इस्कॉलवाली मैत्रीण काय? मला ते मी ते अगं माझं कस कृष्णा, नाही बोललास तरी चालेल आता. रोज वाटे तू दिसावी मन हरवले, मन असे कसे तुझ्यात गुंतले, मन असे कसे तुझ्यात गुंतले, मन असे कसे तुझ्यात गुंतले. ओ ग, ओ ग. ए बाबू, अरे ओ हळू ग. ओ, काय पाहिजे तुला? हॅलो. ए काय करतो तू? हे घे, हे घे. नाही नाही. हो हे बघ काय. नजरेचा इंडिकेटर
Huh?